श्रीराम जय जय राम। आनंदापासून दूर करते ती माया। वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय। माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही, पण नसली तरी चालते। उदाहरणार्थ छाया। माया ही नासणारी आहे, ती जगते आणि मरते। मला विषयापासून आनंद होतो, पण तो आनंद भंग पावणारा आहे। आनंदापासून मला जी दूर करते ती माया। आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते, हा आपला अनुभव आहे। माया आपल्याला विषयात लोटते, विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते। आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे, हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे। पैसा हे मायेचे अस्त्र आहे। मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया। भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते, तेव्हा आपल्याला ती माया बनते, आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा ती लीला बनते। एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले। मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो, याला काय करावे? जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे, आपण त्याला बळी पडू नये। जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल आणि कुठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही। आपण प्रवाहात पडावे, पण प्रवाह पतित होऊ नये। आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे, यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात। भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते, तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे। परंतु बाधा ही भीतीने होते, त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्या जवळ आहे असे वाटले पाहिजे। मनात वाईट विचार येतात, पण त्यांच्या मागे आपण जाऊ नये, मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत। सर्वांना मी माझे असे म्हणतो, मात्र भगवंताला मी माझा असे म्हणत नाही। याला कारण म्हणजे माया। वकील हा लोकांचे भांडण माझे म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानत नाही। त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा, पण त्या मधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे। खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते, तसे प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात। आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा। त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये। कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही। हे ज्याला साधेल त्यालाच खरा परमार्थ साधला। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण। श्रीराम जय जय राम। नवस एक मनोव्यापार। नवस बोलणे म्हणजे श्रद्धा निष्ठेचा नाश करणे। जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत जगातील सर्वोत्तम धार्मिक स्थळांपैकी एक असल्याचे मानले जाते। विविध ठिकाणी लाखाहून अधिक देवी देवतांची पूजा केली जाते। त्यांच्यापैकी बहुतेक इच्छा पूर्ण करणारे देवी देवता असल्याचे मानले जाते। लोक संकटात किंवा निराशेच्या वेळी केवळ भल्यासाठी, कदाचित स्वतःसाठी किंवा त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसाठी किंवा एखाद्या कारणास्तव देवावर भक्ती आणि विश्वास ठेवण्याची इच्छा बाळगतात, आणि भले व्हावे चांगले व्हावे यासाठी देवाला साकडे घालतात।
गंडे दोरे बांधतात, अनवाणी पायी वाऱ्या करतात, लोटांगण घालत प्रदक्षिणा घालतात, तप्त उन्हातान्हात लोळत लोळत मंदिरापर्यंत जातात. जगाच्या रहाटगाड्यात जेव्हा जेव्हा मनुष्यावर संकटे येतात, तो काळजी करू लागतो, तेव्हा तेव्हा मनुष्य त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी देवाला प्रार्थना करू लागतो आणि इच्छित प्राप्त करण्यासाठी काहीतरी अर्पण करण्याचे किंवा विशिष्ट कार्य करण्याचे वचन देतो. हे एक प्रकारे व्रतच असते. हे व्रत नेहमीच सकारात्मक असते आणि ती कधीही नकारात्मकता नसते. व्रत या शब्दाचा शाब्दिक अर्थ एखाद्या देवताची इच्छा किंवा नवस आहे. घडणाऱ्या गोष्टी आम्ही नेहमीच आकर्षित करतो, ज्यावर आपण विचार करतो, आपण विश्वास ठेवतो आणि चांगले किंवा वाईट, संभाव्य किंवा अशक्य आहे की नाही याची आपण कल्पना करतो. या व्रताला नवस असे म्हटले जाते. नवस म्हणजे देवावर श्रद्धा ठेवून एखादी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी देवाला केलेली प्रार्थना आणि त्या बदल्यात देवाला काहीतरी अर्पण करण्याचे किंवा विशिष्ट कार्य करण्याचे वचन. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला मूल व्हावे असे वाटत असेल तर ती व्यक्ती देवाला नवस करते, माझी इच्छा पूर्ण झाल्यास मी तुला पेढा अर्पण करेन किंवा मंदिरात जाऊन अभिषेक करीन. इच्छित प्राप्त करण्यासाठी साधना, उपासना व धर्माचरण या गोष्टी शुद्ध भक्तीने व प्रांजळ मनाने केल्यास त्याचे अलौकिक फळ मिळते. पण जेव्हा वास्तव, श्रद्धेचा अभाव, धर्मशास्त्राविषयी अज्ञान व अंध परंपरेचे भूत मानेवर असते, तेव्हा त्यातून नवसासारख्या गोष्टींचा उगम होतो. नवस का केला जातो हे जाणण्याआधी नवस सफल कसा होतो ते पाहू. एखाद्या व्यक्तीला काहीतरी हवे असल्यास ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी नवस करतात. एखाद्या देवतेने आपली विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यास आपण तिला विशिष्ट पदार्थ अर्पण करू किंवा तिच्यासाठी विशिष्ट व्रत करू असे अभिवचन देणे म्हणजे नवस करणे होय. नवस हा सर्वात धार्मिक मत देणारा संस्कार मानला जात आहे, कारण तो भक्ती आणि समर्पणांनी भरलेला आहे. अनेक हिंदू धर्मग्रंथांमध्ये व्रताचे वर्णन तपशिलाने केले जाते. नवस 2 प्रकारचे असतात. एक सशर्त नवस म्हणून देखील ओळखले जाते, ज्यामध्ये नवस काही घडण्यावर अवलंबून असतात. जर आपण देवाची इच्छा पूर्ण केल्यावर आपण ज्याची इच्छा किंवा एखादे कृत्य केले पाहिजे त्याबद्दल आपण देवाला वचन दिले असेल तर. 2 बिनशर्त नवस, जे कोणत्याही गोष्टीशी जोडलेले नाही, तर आपण देवाला काही वचन दिले असेल आणि आपण त्या बदल्यात काहीही मागितले नसेल, फक्त एक वचन. नवस बोलण्याचा प्रघात प्राचीन काळापासून सर्वत्र चालत आलेला आहे. नवस हे काम्य व्रत असले तरी ते सशर्त आहे. देवाने आधी भक्ताची इच्छा पूर्ण करावयाची व मग भक्ताने नवस फेडायचा असा क्रम त्यात असतो. म्हणजे नवसामध्ये एक प्रकारे देवाच्या देवत्वाला आव्हानाबरोबरच आव्हानही असते. म्हणूनच नवस हा व्यक्तीने धार्मिक श्रद्धेतून देवतेशी केलेला करार असतो आणि त्यात मोबदला, देवघेव, लालूच इत्यादी स्वरूपात व्यापारी वृत्ती दिसते असे एक मत मानले जाते. याउलट नवसामुळे प्रार्थनेला एक विशेष सामर्थ्य प्राप्त होते आणि नवस फेडून मनुष्य देवाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करतो असेही मानले जाते. नवस शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील नमस, अनुकूल या शब्दापासून मानली जाते. नमस या शब्दाचा करार असाही अर्थ कोशात आढळत असून तोही नवस या शब्दाच्या अर्थाशी जुळतो. नमस्या पूजा, आदर, नमस्य पूजा करणे वा पूज्य आणि नमसित पूजित
या शब्दरूपापासूनही नवस या शब्दाची उत्पत्ती संभवते. प्रार्थना या अर्थाच्या फारसी नमाज आणि बलुची नमाश आणि नवाश या शब्दांचा नवस शब्दाच्या स्वरूपावर परिणाम झाला असावा असेही एक मत आहे. काही मिळवण्यासाठी, काही प्राप्त करण्यासाठी लोक नवस का करतात देवाला, तेच समजत नाही. हाच प्रश्न पडतो. खरं तर देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे, जग सुंदर दिलं आहे, त्याचा उपयोग करून जगण्याची संधी दिली आहे, तरी काहीतरी मागण्यासाठी माणसं देवाला नवस का करतात? नवस करताना ज्यानं दिलं त्यालाच काहीतरी देण्याचा आमिष का दाखवतात? आपण जगत असताना दुसऱ्याचा विचार करून जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंद तर मिळेलच, त्यापेक्षा आपले आयुष्य सुंदर होईल. अपेक्षा न ठेवता जगलो तर वेदना होणार नाही, दुसऱ्याला त्रास होणार नाही. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी, समाजसुधारकांनी आपल्याला हेच दाखवून दिलं आहे, सांगितलं आहे, शिकवलं आहे. तरीही आपण आपल्या वाटा चुकतो, नंतर देवाला मागत सुटतो. दिलं नाही तर आमिष दाखवून नवस बोलतो, नवस करतो. हे नवस करताना आपण काय करतो हेच आपल्याला समजत नाही. तरीही लोक आज नवस करताना दिसून येतात. माणसाला काही पाहिजे असेल व ते मिळालेच पाहिजे असा आग्रह असेल तर ती व्यक्ती त्याच्या इष्ट देवतेला वा कोणाच्या सांगण्यावरून इतर देवतांना नवस करते. नंतर जर ते काम झाले तर त्यामागे त्याचे प्रयत्न आणि पूर्वसंचित कारणीभूत असते. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, जीवा तू चिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. अर्थ, हे जीवा, तूच तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे संचित केलेले आहेस आणि त्याप्रमाणे तुला या जन्मी भोग भोगावे लागत आहेत. सार, जर तुम्ही गेल्या जन्मी खूप दान आणि पुण्यकर्मे केले असतील तर तुम्हाला या जन्मी भरपूर सुख आणि समृद्धी मिळेल. तुम्ही गेल्या जन्मी कोणाला त्रास दिला असेल, पापकर्मे केली असतील तर तुम्हाला या जन्मी दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागेल. तरी पण काही क्षणिक सुखासाठी अज्ञानी लोक नवस बोलतात आणि नवस केलेले काम पूर्ण झाले की नवस फेडतात. खरे तर नवस पूर्ण होण्यामागे त्या देवतेचा फक्त आशीर्वाद असतो. प्रत्यक्षात ते काम तुमचे प्रयत्न आणि मागचे कर्मफल यांचेच फळ असते. तुमचे मागील आणि या जन्मीचे कर्म तुमचे आयुष्य ठरवते. फक्त नवस करून व तुमचे प्रयत्न आणि पूर्वपुण्याई नसेल तर फळ मिळत नाही. नवसे सायास पुत्र होती, तरी का करावे लागे पती, या ओळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील आहेत. याचा अर्थ असा आहे की जर फक्त नवस केल्याने मुले होत असतील तर मग पुरुषाची, पतीची गरजच काय. या ओळींमधून संत तुकाराम महाराज समाजातील अंधश्रद्धांवर आणि रूढीवादी विचार सरणीवर बोट ठेवतात. कुठल्याही धर्मग्रंथात, पुराणात नवस या प्रकाराला धार्मिक अथवा शास्त्रीय आधार नाही. परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध या मानवतारांनी कधीही नवस केले नाहीत. श्रीराम, अर्जुन यांनी शंकराची आराधना, पूजा केली पण नवस मागितले नाहीत. तरी पण त्यांची निष्ठा, भक्ती, श्रद्धा पाहूनच त्यांना देवाने सर्व काही देत अंततः मुक्ती देऊन उद्धारच केला. संकलन पांडुरंग चरणदास. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.